मित्रांनो, आपल्या देशामध्ये घोटाळे आणि शेअर बाजार यांचं लफडच काहीतरी वेगळं आहे. आता तुम्हाला हर्षद मेहता स्कॅम आठवत असेल, त्याच्यावरची जी सिरीज आली ती सुद्धा प्रचंड व्हायरल झाली. त्या काळात लोकांना असं वाटत होतं की शेअर बाजार म्हणजे पैसा छापायची मशीन आहे. नंतर कळलं की ही मशीन नाही तर फुगा आहे. फुगा फुटला, लाखो गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले, लोक देशोधडीला लागले, अनेक लोकांनी आत्महत्या केल्या त्यावेळेला. आता प्रकरण पुन्हा त्याच वळणावर येऊन थांबलेलं आहे. सेबीनं राजेश एक्सपोर्ट या कंपनीवर तब्बल 15.15 लाख कोटी रुपयाचा महसूल चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केलेला आहे. आता 15 लाख कोटी एवढी मोठी रक्कम आहे, त्याच्यावर किती शून्य लागतात हे सुद्धा मोजून घ्यावं लागतंय. आणि आपल्या देशातील अनेक राज्यांचा जो वार्षिक अर्थसंकल्प आहे त्याच्यापेक्षा ही रक्कम कितीतरी पटीने मोठी आहे. आता उदाहरणानुसार जर सांगायला गेला तर राजेश एक्सपोर्टचा काय आहे, एका गावामध्ये जर समजा किराणा दुकान आहे आणि तो किराणावाला दिवसाला म्हणजे रोज 500 रुपयाची विक्री करत असेल आणि अचानक म्हणाला की बाबा माझी विक्री अंबानीपेक्षा जास्त झालेली आहे, मी त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवतोय, तर आपण समोरचा माणूस साहजिकच त्याला काय म्हणणार की बाबा चल काय तर बोलतो, हिशोब दाखव. अगदी हाच प्रकार सेबीला झालेला आहे. म्हणजे सेबीने हेच प्रश्न त्याला विचारले की बाबा राजेश एक्सपोर्ट अचानक तुझी एवढी कमाई वाढली कशी, हिशोब दाखव. आता हिशोब दाखवताना हा महसूल चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप सेबीने केलेला आहे त्याच्यावर. आता सर्वात महत्वाचा ट्विस्ट सांगतो. LIC आपल्या देशातील सगळ्यात मोठी गुंतवणूकदार संस्था, ह्या कंपनीचे किंवा या संस्थेचे LICने सगळ्यात मोठा हिस्सा या कंपनीमध्ये गुंतवलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस पॉलिस्या भरतो, पॉलिस्यांमध्ये गुंतवतो, LIC मध्ये पैसा टाकतो आणि मग अशा बातम्या येतात आणि मग लोक विचारतात आपला पैसा कुठं चाललाय, आपले पैसे आपल्याला परत मिळणार का नाही, बरोबर का नाही. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. सेबीने हे आरोप केलेले आहेत, आरोप अजून अंतिम सिद्ध झालेले नाही आहेत. कंपनीने हे आरोप नाकारलेले आहेत. असंच व्हावं की ही चुकीची माहिती असावी, नाहीतर लाखो लोकांचे पैसे बुडतील. त्यामुळे कोणाला दोषी ठरवण्यात आपण काही करायची नाहीये, पण प्रश्न विचारायला पाहिजेत. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर गडबड होत असेल, ऑडिटर कुठे गेले, आपला देश आणि आपल्या देशाची यंत्रणा काय करत होती, आणि हे मोठे मोठे गुंतवणूकदार LIC सारखे हे काय करत होते. एवढी मोठी गुंतवणूक करून हे राजेश एक्सपोर्ट अचानकपणे चर्चेमध्ये कसं काय आलं आणि ह्यांच्यामध्ये आपण कसं काय इन्व्हेस्ट केलात, हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण आपल्या देशात अनेकदा असं होतंय की घराला आग लागते आणि लोक पाणी आणण्याऐवजी आपला धर्म आणतात आणि जात आणतात. इथं धर्म जात हिंदू मुस्लिम करू नका. इथं लोकांचा पैसा गुंतलेला आहे आणि ह्या मुद्द्यावरून भरकटू नका. ह्या मुद्द्याला धरून बसा. नवीन कुठला तरी विषय येईल हा मुद्दा बुडवण्यासाठी, हा मुद्दा डंप करण्यासाठी, तर या मुद्द्याला सुद्धा सोडू नका. हा मुद्दा धरून घ्या, लावून धरा आणि ह्याच्या तळापर्यंत चौकशी जाऊ द्या आणि लोकांचे पैसे मिळू द्या. कारण LIC मध्ये सर्वात जास्त लोक जीवाच्या भीतीने पैसा गुंतवतात. तो पैसा बाहेर येणं गरजेचं आहे, अन्यथा 15 लाख कोटी